तर माझी ना काल असाइनमेंट पूर्ण नाही झाली बरं का. शेवटचा जो प्रश्न आहे ना, 3 प्रश्न आहेत त्यामध्ये टिपा लिहा म्हणून 12 मार्काला. तर ते लिहायचेत मला. सरासरी याचं एक टिपेसाठी 1.5 पान तरी लिहायला लागते. म्हणजे असे मला आता 4.5 पानं लिहायचे आहेत अजून. आणि ती झाली की मग मी अभ्यासाला सुरुवात करणार आहे. तर अगोदर असाइनमेंट पूर्ण करून घेते. बाळ पण झोपलेलं आहे आता. पण ज्यांना माहिती नाही आहे मी कसली असाइनमेंट लिहिते त्यांच्यासाठी एकदा सांगते. तर मी MSWला ॲडमिशन घेतलेलं आहे नुकतंच आणि त्याच्या ह्या असाइनमेंट आहेत फर्स्ट सेमिस्टरच्या आणि याच्या एक्झामसुद्धा आहेत जानेवारी महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात. तर याचबरोबर मी आता स्पर्धा परीक्षांचासुद्धा अभ्यास करत आहे. तर ह्या असाइनमेंट माझी आता ही शेवटची चालू आहे. बाकीच्या माझे लिहून झालेले आहेत आणि यानंतर मी आता माझा कंप्लीट फोकस माझ्या ICDSच्या एक्झामवरती करणार आहे. कारण सर्वात अगोदर माझी तीच एक्झाम आहे. समाज कल्याणच्या परीक्षेला बराचसा वेळ मला मिळू शकतो कदाचित. तर मला एका ताईचं कमेंट आलेली की माझं एज एवढं आहे आणि मी आता अभ्यास करू शकते का. तर काहीच अडचण नाही आहे. तुम्हाला जर खरंच मनापासून वाटत असेल तर आपण तयारी करावी असं तर नक्की करा. आणि कधीही आपल्याला कोणतीही नवीन गोष्ट करण्यासाठी किंवा शिकण्यासाठी अजिबात उशीर झालेला नसतो. बेटर लेट दॅन नेवर असं म्हटलं जातं. तर ते अगदी पूर्णपणे बरोबर आहे. तर मी सुद्धा माझी 2 मुलं पाहून घरातली सगळी कामं पाहून माझी इच्छाशक्ती आहे तर मग मी दोन्हीही मॅनेज करत आहे. म्हणजे MSWचं सुद्धा आणि त्याचबरोबर इकडे ICDS वगैरे ह्या ज्या एक्झाम आहेत कॉम्पिटिटिव्ह त्यांचीसुद्धा मी तयारी करत आहे. तर त्यामुळे त्या ताईला माझं असं सांगणं आहे की तू नक्की तुमची इच्छा आहे तर तुम्ही नक्कीच प्रयत्न करायला हरकत नाही. तर आज ना मी मराठी आणि इंग्रजीचा असं दोन्हीही सायमल्टेनियसली अभ्यास केलेला आहे. माझ्याकडे हे मराठी आणि इंग्रजीचं प्लॅनर आहे. यामध्ये खूप छान प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत आणि स्पष्टीकरणसुद्धा दिलेलं आहे. तर मी त्याला पाहता पाहता मी तो अभ्यास केलेला आहे आज. तर त्यानंतर ना मग छोटासा ब्रेक मी मध्ये घेत असते. कारण की एक सलग असं काम आपल्याला कोणतीही गोष्ट करायची म्हटलं तर ती करता येत नाही. करायला करू आपण पण आपलं माइंडसुद्धा फ्रेश राहिलं पाहिजे. त्यामुळे मग मी मध्ये छोटी मोठी कामं करत असते किंवा बाळाच्या संदर्भातील जे काही त्याला खाऊ घालणं, पाणी पाजणं ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा मला आठवणीने मॅनेज कराव्या लागतात. नाहीतर मग लगेच त्याला पाणी कमी पिला तर मग सुसूला वगैरे त्रास होतो. त्यामुळे त्यालासुद्धा मला अगदी बारीक लक्ष द्यावं लागतं. काय खेळतो काही नाही. कारण बऱ्याचदा काही कानामध्ये सुद्धा टाकू शकतो तो. त्याने बऱ्याचदा असं केलं आहे की कागद वगैरे फाडून असं कानामध्ये घातलेला. त्यामुळे त्यालाही बारीक लक्ष द्यायला लागतं.